नमस्कार. जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि परभणी जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान शैक्षणिक वर्ष 2021-22 या शैक्षणिक वर्षात शिक्षक पालक यांची मानसिकता तयार करण्याकरिता माध्यमिकचे शिक्षण अधिकारी आदरणीय विठ्ठल भुसारे सरांचं मार्गदर्शन आणि पुढाकार या माध्यमातून फेसबुक लाईव्ह जी व्याख्यानमालेची शृंखला सुरू झालेली आहे त्या अंतर्गत आपण आज आपलं शिक्षण दशा दिशा आणि भविष्यातील आव्हान या विषयावर आदरणीय डॉक्टर संग्राम पाटील सरांचं विचारमंथन आज ऐकणार आहोत. आदरणीय डॉक्टर संग्राम पाटील सर इंग्लंड येथून आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी सरांचं या व्याख्यानमालेत माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि ही व्याख्यानमाला ऐकणाऱ्या सर्व शिक्षक बांधव, पालक, मुख्याध्यापक, आदरणीय सर्व अधिकारी या सर्वांचंही मनापासून स्वागत करतो. आदरणीय डॉक्टर संग्राम पाटील सर हे पुरोगामी चळवळीमध्ये सक्रिय असलेलं असे एक व्यक्तिमत्व आहे. आपल्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांनी नाव लौकिक कमावलेलंच आहे, पण सोबतच व्यसनमुक्ती असो, स्त्रीभ्रूण हत्येच्या विरोधातलं काम असो, अशा प्रकारचं खूप महत्वाचं असं सामाजिक योगदानही आदरणीय डॉक्टर संग्राम पाटील सरांचं आहे. तेव्हा मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं शिक्षण दशा दिशा आणि भविष्यातील आव्हानं या विषयावर आपलं विचार इथे मांडावेत. आदरणीय डॉक्टर संग्राम पाटील सर. नमस्कार सगळ्यांना. मी सर्वप्रथम तुमचा परभणी जिल्हा माध्यमिक शिक्षकांचा जो तुमचा ग्रुप आहे, माध्यमिक शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ यांचं मी आधी धन्यवाद व्यक्त करतो आणि शब्द सह्याद्री प्रतिष्ठान या मंचावर मी पूर्वी देखील बोललेलो आहे कोरोनाच्या काळामध्ये, त्यांचे देखील आभार मानतो आणि सर्व जे प्रेक्षक आता बघतील, शिक्षक, पालक आणि जे नंतर बघतील रेकॉर्डेड व्हिडिओ, त्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर मित्रहो, मी काय सगळ्यांना की शिक्षण कसं असलं पाहिजे हे मी सांगणार नाहीये किंवा तुम्ही काय केलं पाहिजे, तिथे शिक्षकांनी काय केलं पाहिजे हे देखील मी सांगणार नाही, कारण माझी तेवढी पात्रता नाही. शिक्षकांनी काय करावं हे मी सांगणार नाही, कारण माझं फील्ड हे शिक्षकी नाहीये. मी जरी शिक्षण कार्यात सहभागी असलो, आम्ही शाळा चालवतो जळगाव जिल्ह्यामध्ये, तरी माझा तो एरिया नाही. तर मी काय बोलणार आहे की एक पश्चिमी देशात जिथे प्रगत शिक्षण व्यवस्था आहे, अशा शिक्षण यंत्रणेमध्ये माझा एक पालक म्हणून इथे काय अनुभव आहे, मला काय वाटतं या शिक्षण व्यवस्थेविषयी, आणि मी असे मुद्दे सांगेन की जे मला उपयुक्त वाटतात, की जे मी मिस केले, म्हणजे माझ्या अनुभवात ते आले नाहीत. एक विद्यार्थी असताना किंवा आम्ही आता जी शाळा चालवतो तिकडे त्या क्षेत्रात मला महत्वाचे वाटतात असे काही मुद्दे शेअर करेन. आणि खरं तर शिक्षण क्षेत्राचं किंवा पालकांचं आपल्या मुलांच्या प्रती जे चॅलेंजेस आहेत, की या मुलांनी काय आज केलं पाहिजे, यांच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणजे हे उद्याचे चांगले नागरिक होतील, सक्सेसफुल लाईफ जगतील आणि यांचा समाजाला आणि देशाला देखील फायदा होईल, देश चांगला होईल, आपलं भवितव्य जे आहे पुढे येणारं ते चांगलं होईल, याच्यासाठी यांनी काय केलं पाहिजे. तर मी काही मुद्दे, निकष जे महत्वाचे असतात चांगल्या समाजासाठी, चांगल्या देशासाठी, एक वेलबिईंग ज्याला म्हटलं जातं, पश्चिमी देशांमध्ये आता वेलबिईंगचा कन्सेप्ट आलाय, हॅपीनेस इंडेक्स तुम्ही ऐकलं असेल, त्या संदर्भातले मुद्दे मी सांगणार आहे. तर मूळ विषयाला सुरुवात करूयात की मला काय वाटतं की इथल्या यंत्रणेमध्ये मी जेव्हा एक ट्रेनिंग घेतलं आणि आता मी काम करतो आणि इकडे माझी मुलं ज्या पद्धतीने शाळेत जातात, त्यांना कशा पद्धतीने इथे ट्रीटमेंट मिळते विद्यार्थ्यांना, स्टुडंट्सला, तर इकडे फीडबॅक देण्याची जी पद्धत आहे, मुलांना सांगण्याची की त्यांचा परफॉर्मन्स कसा आहे, आजचा परफॉर्मन्स कसा आहे, आठवड्याचा कसा, या टर्मचा काय आणि वर्षभर त्यांनी काय केलं, याच्याबद्दल त्यांना जेव्हा फीडबॅक दिला जातो त्यावेळेला अशा पद्धतीचा कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक मी भारतात अनुभवला नव्हता आणि सुरुवातीला मला या फीडबॅक विषयी जरा शंका वाटायची.
की हे एवढं कशाला फीडबॅकसाठी आढेवेढे घेऊन आणि इतकं समोरच्या फीडबॅक देतात आणि त्याला कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक असं म्हणतात. पण आणि मी आता माझ्या मुलांना बघतो तर त्याचा मला खूप महत्व वाटतं कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅकचं. आणि मी लहानपणी काय अनुभवलं की म्हणजे मी खरं म्हणजे वर्गामध्ये असा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये येणारा मुलगा होतो. त्यामुळे माझं बोट बऱ्याच वेळेला एखादा प्रश्न विचारला गुरुजींनी की वर असायचं किंवा मॅडमनी आणि मग मी उत्तरं द्यायचो. तर बरोबर असेल तर शिक्षक लगेच वा शाबास अशा पद्धतीचं एक बॉडी लँग्वेज म्हणतात. आणि चुकीचं असेल तर अनेकदा शिक्षकांनी नाही चूक किंवा नाही ते म्हणजे अशा पद्धतीचा एक की तुझं चुकलंय असं स्पष्टपणे त्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला सांगणे. आणि त्यातल्या त्यात जर नेहमी चुका करणारे किंवा फारसे पुढे नसले मुलं त्यांना ज्या पद्धतीने फीडबॅक मिळत असेल तो देखील असा एक डिप्रेसिंग असायचा. म्हणजे त्यांना वर्गामध्ये थोडंसं लाजिरवाणं वाटेल, कमीपणा वाटेल अशा पद्धतीचा फीडबॅक असायचा. त्यामुळे मला वाटतं की फीडबॅक जो मुलांना शाळेत दिला जातो किंवा पालक मुलांना जो फीडबॅक देतात त्यांची गुणपत्रकं बघून, त्यांचा प्रोग्रेस बघून किंवा खेळातली प्रगती बघून, परीक्षेतलं रँक बघून तो फार महत्त्वाचा आहे. फीडबॅक देताना त्याच्यामध्ये इकडे काय केलं जातं तर तुलना केली जाते. पण ती दुसऱ्या विद्यार्थ्यांशी तुलना कधीच केली जात नाही, की बाकीच्या मुलांना किती मार्क्स मिळाले आणि तुमच्या मुलाला किती मिळाले अशी तुलना कधीच नसते. तर तुमच्या मुलाला मागच्या वर्षी कुठल्या-कुठल्या समस्या आल्या होत्या आणि त्याला काय-काय येत होतं आणि काय-काय येत नव्हतं आणि त्यामधून आज म्हणजे तुलना जी आहे ती त्याच विद्यार्थ्याची मागच्या वेळेची अवस्था आणि आताची याच्यामध्ये तुलना केली जाते आणि सांगितलं जातं, की याला 2 महिन्यापूर्वी प्लस मायनस सबट्रॅक्शन, ॲडिशन हे करता येत नव्हतं. आता त्याला ते जमायला लागलंय. आता तो मल्टिप्लिकेशन देखील अटेम्प्ट करतो. अशा पद्धतीचा फीडबॅक असतो आणि त्याच्याने मग त्या मुलाला खूप मोरल सपोर्ट मिळतो. दुसऱ्याशी तुलना न झाल्यामुळे किंवा नकारात्मक कोणी त्याला, "अरे तुला अजून डिव्हिजन येत नाही का? तुझ्याबरोबरच्या मुलांना तर यायला लागलं." असं कुठेही इथे बोललं जात नाही या शिक्षण व्यवस्थेमध्ये. एका मुलाचा फीडबॅक हा त्या मुलापुरता मर्यादित ठेवला जातो. मला खूप महत्त्वाचं वाटतंय आपल्या सोसायटीमध्ये. कारण आपल्याकडे असं कॉम्पिटिटिव्ह सगळं असतं. त्याचं हँडरायटिंग चांगलं, त्यांना ते तो अभ्यास करून येतो, ती होमवर्क करून येते, तुला नाही का करता येत, असं आपण सहज म्हणतो. आणि आपण आपल्या मुलांना देखील सहज म्हणतो, की ते कसे करतात, तुला कसं जमत नाही. तर या तुलनेने मुलांचं खूप मोरल डाऊन होतं. आणि मग ते एकतर त्याला पॉझिटिव्हली घेतात, कॉम्पिटिशन करायला लागतात आणि मग त्यांच्यात प्रोग्रेस होतो. पण बऱ्याचदा मुलं त्याने डिप्रेस होतात आणि ते मागे-मागे राहतात. आणि ते तसं करणारे जे मुलं आहेत पुढे त्यांच्याविषयी त्यांना तिटकारा वाटायला लागतो, थोडीशी जेलसी होते आणि मग खरं म्हणजे ते मागे पडतात आणि ती सुरुवात आपण केलेली असते. आपण तुलना करतो, आपण त्यांना नकारात्मक फीडबॅक देतो. तर इकडे फीडबॅक हा स्वतःशी त्या मुलाची स्वतःशी तुलना करून केलं जातं आणि मग त्याला टार्गेट दिलं जातं, की आता तू मल्टिप्लिकेशन तुला आता यायला लागलंय. मग आता थोडे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम मल्टिप्लिकेशनचे तू करायला शिकलं पाहिजे. मग तुला पुढचं टार्गेट मल्टिप्लिकेशन आणि त्याच्या पुढचं टार्गेट तुला डिव्हिजन आले पाहिजे. मग त्याला ते त्याचं टार्गेट देतात. म्हणजे त्याचा मागून तू आता कुठे आलायस आणि इथून तुला कुठे जायचंय. त्याचा इंडिव्हिज्युअल प्रवास ते सांगतात आणि त्याचे काय-काय चांगले गुण आहेत. हा फ्रेंडली आहे, हा हसमुख आहे, हा चार्मिंग आहे. अशा पद्धतीचे त्याचे सोशल स्किलबद्दल देखील ते चांगलं सांगतात. म्हणजे एखादा मुलगा फारच अभ्यासात जरी असला, तरी त्याला सोशल स्किल, त्याचे बाकीचे जे सॉफ्ट स्किल आहेत त्याच्याबद्दल त्याचा फीडबॅक दिला जातो आणि मग मुलांना त्याच्याने चांगलं वाटतं आणि त्यांची प्रगती मग व्हायला मदत होते. आणि टार्गेट दिल्यामुळे मग त्यांना एक स्वतःशीच कॉम्पीट करायचं टार्गेट मिळतं कोणाशी तुलना न करता. तर मला वाटतं हे आपल्याकडे शाळांमध्ये आणि घरांमध्ये देखील आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालं पाहिजे. काही ठिकाणी होतही असेल फीडबॅक देताना. पण कन्स्ट्रक्टिव्ह फीडबॅक हा जास्त वाइडली आला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. दुसरा जो मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो. आता मी माझ्या मुलांशी फार काही अभ्यासाविषयी डिस्कस करत नाही. ते मला फार सांगत पण नाहीत. पण जे काही मी ऐकतो ते येऊन कधी-कधी मला सांगतात, की "डॅड सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये असं-असं झालं होतं आणि मग लोक असे बंकर्समध्ये लपत होते. त्यांना खायला अशा अडचणी होत्या." तर मला त्याच्यावरून असं वाटतं आणि मी देखील इथल्या एक्झाम्स दिल्या. तर इंडियामध्ये मी ज्या एक्झाम्स दिल्या, त्यामध्ये आम्ही मोठे-मोठे ग्रंथ, ठोकळे वाचायचो. आणि उदाहरणार्थ आपल्याकडे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीमध्ये ते ठोकळे वाचले जातात. खूप डिटेल्ड अभ्यास केला जातो प्रत्येक गोष्टीचा. आणि
मग त्याच्यावर थेरॉटिकल आपली बरीच डिटेलमध्ये परीक्षा होते. आपल्याला महापुरुषांच्या जन्मतारखा, कुठल्या योजना कधी आल्या, त्याच्यात किती % काय होतं, अगदी डिटेल सगळं, यांच्या आईचं नाव काय, त्यांच्या आजोबांचं नाव काय, ठिकाणांची नावं, असं सगळं आपल्याकडे अभ्यासामध्ये आपल्याला करायला लागतं. आणि आता देखील या गोष्टी बऱ्यापैकी आहेत. मी बघतो पुस्तकं. पण इकडच्या पुस्तकांमध्ये सेकंड वर्ल्ड वॉर विषयी ते जेव्हा बोलतात, तेव्हा चर्चिलची स्ट्रॅटेजी काय होती आणि मग लोकांना काय अडचणी आल्या, शत्रूच्या सैन्याने कुठली चलाखी केली, मग लोकांनी स्वतःचा बचाव कसा केला आणि त्यांनी खायची व्यवस्था कशी केली. मग ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या प्रॅक्टिकली युजफुल गोष्टी मुलांना सांगितल्या जातात आणि हाच त्यांचा सिलेबस असतो. हाच अभ्यासक्रम असतो. त्यामुळे त्यांना सेकंड वर्ल्ड वॉर म्हणजे त्यातली स्ट्रॅटेजी कळते. त्याच्यात काय-काय गोष्टी एक्झॅक्टली इव्हेंट्स कसे झाले, कुठल्या-कुठल्या मशीन्स वापरल्या गेल्या, कुठल्या-कुठल्या प्रकारची विमानं उडवली गेली आणि त्यामुळे कुठल्या देशाला वरचढ होता आलं, लोकांना काय प्रॉब्लेम फेस करावे लागले. तर या प्रॅक्टिकल गोष्टी इकडे अभ्यासामध्ये असतात. असं प्रत्येक विषयामध्ये असतं. त्यामुळे इकडे घासमपट्टी नसते, की ऑस्ट्रियाचा राजकुमार आर्चड्यूक फर्डिनांड याचा खून कधी झाला, मग सर्बिया कधी त्याच्यात, हे असला थापट पसारा याच्यामध्ये नसतो या सिलेबसमध्ये. अगदी प्रॅक्टिकल गोष्टी. मेडिसिनचं देखील ट्रेनिंग आता आम्ही मेडिकल स्टुडंट्सला ट्रेन करतो आम्ही आणि काही ज्युनियर डॉक्टर्सला ट्रेन करतो. त्यांच्या ट्रेनिंगमध्ये देखील आम्ही कसली पुस्तकं इथे अजिबात या लोकांना हे माहीत पण नसतं. त्यांना प्रॅक्टिकल गोष्टी माहिती असतात. पेशंटशी कसं बोलायचं, त्यांना काय सांगायचं, एखादी प्रोसिजर असते ती कशी करायची, तिचे कॉम्प्लिकेशन्स काय असतात, काय करायचं नाही. ते प्रॅक्टिस ओरिएंटेड इकडचं ट्रेनिंग आणि अभ्यास असतं. एवढंच नाही, मुलांना शाळांमध्ये स्वयंपाक देखील करायला लावतात. तर आमची मुलं अनेक वेळा महिन्यातून साधारणतः 1-2 वेळा घरून सामान नेतात रॉ मटेरियल आणि तिथे केक बनवणे, बिस्किट बनवणे किंवा एखादी युरोपियन डिश बनवणे, अशा पद्धतीचं स्वयंपाक कुकिंग त्यांना तिथे करायला लावलं जातं. प्रॅक्टिकली हे सगळं केलं जातं. मला वाटतं आपल्याकडे देखील अशा प्रॅक्टिकल गोष्टी एज्युकेशनमध्ये आल्या पाहिजेत आणि त्या शिक्षक, आता आपला शिक्षकचा स्टाफ असतो, प्रचंड अनुभवी लोक असतात. सिलेबसच्या बाहेर आपल्याला खूप गोष्टी माहीत असतात. तर या अवांतरपणे मुलांना प्रॅक्टिकली इश्यूज जर सांगितले गेले, तर त्यांना अभ्यासामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि मग त्यांना रिलेव्हन्स कळतं, की हे का शिकायचंय, नागरिकशास्त्र का शिकायचंय, इतिहासात आपल्याला नेमकं काय शिकायचंय, या बाकीच्या गोष्टी कुठल्या गाळायच्या आणि मेन काय गोष्टी आहेत. इकडे मी इतिहासाचा देखील अभ्यास करतो. यांचा इतिहास वाचत असतो मी आणि त्यांच्या सिलेबसमध्ये पण असतो. तर यांचा इतिहास हा इतिहास असतो. म्हणजे मुलांना आपल्याकडे एकंदरीत असं धरलं जातं, महाराष्ट्राचा जर इतिहास धरला, तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आणि औरंगजेब म्हणजे शत्रू. तर इकडे इकडे तसं नसतं एज्युकेशनमध्ये. यांच्याकडे जेव्हा राजा म्हणजे जे राज्य आहे, राज्यकर्ता, राजा-राणी यांचं जेव्हा पार्लमेंटेरियनच्या विरोधात युद्ध होतं, तेव्हा ते राजा चांगला आणि पार्लमेंटेरियन्स खराब किंवा पार्लमेंटेरियन चांगले आणि राजा खराब, असं प्रोजेक्ट नाही केलं जात इतिहासामधून. ते दोन्हीकडच्या बाजू सांगतात, की यांची बाजू काय होती आणि यांची बाजू काय होती. जेव्हा इंग्लंड आणि फ्रान्सचं युद्ध होतं, त्यावेळेला दोन्हीकडच्या बाजू सांगितल्या जातात आणि यांचं काय चुकलं, त्यांचं काय म्हणणं होतं, हे सगळं असं बऱ्यापैकी पारदर्शीपणे या मुलांना सांगितलं जातं. त्यामुळे इथल्या इतिहासामध्ये कोणती राणी ही खूप हिंसाचारी होती, कोणती राणी व्याभिचारी होती, तिचे काय लफडी, तिने कशी लफडी केली, मग राजाने काय केलं, कोणते राजे चांगले होते, असं प्रामाणिकपणे उघड-उघड यांच्याकडे सिलेबसमध्ये मुलांना देखील शिकवलं जातं. मला वाटतं आपल्याकडे सुद्धा असं झालं पाहिजे. आपल्याकडे आपण इतिहासाला फारच आपला आणि परका असं करून टाकतो. म्हणजे अकबरसारखा महान राजा भारतात होऊन गेला, तरी आपण फक्त राणा प्रतापच आपले आणि अकबर हा वाईट, कारण तो मुस्लिम राज्यकर्ता होता. एवढ्यावरून आपण टिपू सुलतानला फार चांगलं म्हणायला पण लोक घाबरतात. तर हा जो असं पार्शालिटी आपण इतिहासामध्ये करतो, ब्रिटिश रूल म्हणजे सगळं वाईट. तर हे असं न करता आपण ब्रिटिश रूलचे सगळे ॲस्पेक्ट सांगितले पाहिजेत आणि प्रत्येक राजाचे, प्रत्येक इतिहासातल्या गोष्टींचे सगळे ॲस्पेक्ट सांगितले पाहिजेत. हे मला इकडे वेस्टमध्ये जास्त ओपन आणि हॉनेस्ट वाटतं आणि जास्त प्रॅक्टिकल वाटतं. त्यातून मग एक समतोल विचार करण्याची, बॅलन्स थिंकिंगची एक सवय मुलांना लागते, विद्यार्थ्यांना लागते आणि लोकांना देखील लागते. तर हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि पुढचा मुद्दा जो इथल्या शाळांमध्ये मी बघितला, हे माझे जे कलीग्स असतात, काही डॉक्टर्स, नर्सेस, तर आमची चर्चा होत असते अधूनमधून.
मुलांना विचारतो, त्यांना विचारतो की तुमचे मुलं काय करतायत, कुठल्या वर्गात आहेत. मग एखादा डॉक्टर कलिग माझी म्हणते की माझी मुलगी आता 11वीला आहे, म्हणजे फायनल 11वी म्हणजे इकडचं 10वी. तर त्याला GCSE म्हणतात इकडे. आपल्याकडे त्याला SSC म्हणतो आपण, त्याला GCSE म्हणतात. मग ती पुढे काय करणार आहे तुझी मुलगी? तर ती डॉक्टर मला सांगते माझी कलीग की तिला हेअर ड्रेसर व्हायचंय पुढे. किंवा एखादी दुसरा डॉक्टर म्हणतो की माझ्या मुलीला नर्सिंग करायचं आहे. आणि मग आपल्याला आश्चर्य वाटतं की अरे तू डॉक्टर आहेस आणि तुझी मुलगी हेअर ड्रेसिंग कसं करणार? तू डॉक्टर आहे आणि तुझ्या मुलीला तू नर्स कसं काय बनवतोय? असा आपल्याला प्रश्न पडतो. पण इकडे असं पुश केलं जात नाही मुलांना. त्यांनी जर एखादं फील्ड निवडलं, एखाद्याने लहानपणीच ठरवलं की मला प्लंबिंगचंच काम करायचंय मोठे होऊन, तर मग त्याचे आई-वडील श्रीमंत असले तरी ते त्याला पुश करत नाहीत, की नाही तू प्लंबिंग नको करू, तू फायनान्समध्ये जा किंवा तू लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्येच तुला ऍडमिशन मिळालं पाहिजे. इथले पालक असं पुश करताना दिसत नाहीत. मुलांना ते चूज करू देतात आणि मग हेअर ड्रेसिंग करता करता जर त्या मुलीला वाटलं की मला युनिव्हर्सिटी केलं पाहिजे, मग ती पुढे युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेते आणि मग युनिव्हर्सिटीत एखादं डिग्री करते, त्यातून मग अजून पुढे प्रोग्रेस करते. तर असं एक मुक्त शिक्षण व्यवस्था मुलांना आपला चूज करायचा अधिकार असतो. त्यांना फ्रीडम असतं आणि तुम्ही त्यांना असं प्रेशराईज नाही करू शकत इथे. प्रेशराईज केलं तर ते ऐकत पण नाहीत आणि शिक्षक देखील तसं प्रेशराईज करत नाहीत. ते फक्त सपोर्ट करतात, की तुला काय करायचंय? तुला ट्रिपल सायन्स करायचंय का? का मला या अमुक-अमुक युनिव्हर्सिटीमध्ये असा कोर्स करायचा आहे. मग ते तुम्हाला सपोर्ट करतात. दे डोंट डायरेक्ट यू. ते नाही सांगत, की नाही तू डॉक्टरच हो किंवा तू सिव्हिल सर्व्हिसेसमध्येच जा. असं इथे प्रेशर दिला जात नाही मुलांना. त्यांना हवं ते करता येतं. त्यांचा चॉईस त्यांना करता येतो. ओव्हरऑल या शाळांमध्ये मी बघितलंय, की इकडे आफ्रिकेतले काळ्या वंशाचे लोक असतात. त्यांना ब्लॅक्स म्हणतात इकडे. तर काही लोकांना आपण ब्लॅक्स आणि काळं म्हणलं की असं वाटतं, की असे कसे शब्द वापरतायत डॉक्टर. पण इकडे ब्लॅकला ब्लॅकच म्हटलं जातं त्या लोकांना आणि गोऱ्या लोकांना व्हाईट्स म्हटलं जातं आणि बाकीच्यांना एशियन्स वगैरे असं म्हटलं जातं. तर हे एकत्र अरेबियन्स, चायनीज, इंडियन्स, पाकिस्तानीज, आफ्रिकन्स आणि इथले गोरे मुलं हे एकत्र शिकतात. त्यामुळे इथल्या मुलांना लहानपणापासूनच हे सगळं बघायची खूप सवय होते. आणि त्यांना शाळेमध्ये अशा पद्धतीचं वातावरण तयार केलं जातं, की तुम्ही आपसामध्ये भेदभाव करायचा नाही. आणि शाळेमध्ये उघड-उघड त्यांना वंशवाद काय असतो, रेसिझम काय असतं, रेसिझम कुठे-कुठे चालतं, खेळामध्ये कसं रेसिझम चालतं, नोकऱ्या द्यायच्या ठिकाणी कसं लोक रेसिझम करतात, हे लहान-लहान मुलांना प्राथमिक शाळेत शिकवलं जातं. आणि मला आश्चर्य वाटलं होतं. मी जेव्हा 5 वर्षापूर्वी इकडे मुलं शाळेत घातली. आमची मुलं कॅथलिक स्कूलमध्ये टाकली. तर ते कॅथलिक स्कूलमध्ये ते त्यांचं चर्चने चालवलेलं स्कूल असतं. पण स्कूल सेक्युलर असतं. ते कुठेही मुलांना तुम्ही ख्रिश्चन व्हा किंवा अशा पद्धतीचं सांगत नाहीत. ते चर्चने चालवलेलं असलं तरी. तर ते या शाळांमध्ये ते ज्या पद्धतीने शिक्षण द्यायचे, तर आम्हाला आश्चर्य वाटायचं, की ते वंशवादावर, रेसिझमवर मुलांना सांगायचे. प्राथमिक शाळेतल्या मुलांना, लहान-लहान मुलांना. आणि त्यांना सगळ्याबद्दल जगात काय चालतं, रेसिझम कशा-कशा प्रकारचं असतं, लोकांमध्ये भेदभाव कसा केला जातो आणि तो का चुकीचा आहे, हे त्यांना शिकवलं जातं. आणि त्यांच्या यंत्रणांमध्ये सुद्धा हे ऑफिशियली सुद्धा असतं, की कुठे-कुठे रेसिझम चाललाय का? त्याला काय करायचं? कोणाला वाटलं, की मला डावललं जातंय माझ्या स्किन कलरमुळे किंवा माझ्या धर्मामुळे किंवा माझ्या पॉलिटिकल व्ह्यूजमुळे मला डावललं जातंय. तर एक यंत्रणा असते, की तिथे तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता आणि त्याची दखल घेतली जाते. त्याच्यावर लगेच तपास केला जातो आणि तुमच्या शंकेवर इलाज केला जातो. तर मला वाटतं, की आपल्याकडे देखील शाळांमध्ये असं झालं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे आता काय केलं जातं, उदाहरणार्थ, की मुलं जशी मोठी होतात, तेव्हा जर मुलं ओपन असतील, सवर्ण जातीतले असतील, तर त्यांना रिझर्व्हेशनच्या मुलांबद्दल थोडंसं एक वैमनस्य निर्माण केलं जातं. रिझर्व्हेशनच्या मुलांना ओपनच्या मुलांबद्दल थोडंसं वैमनस्य टाकलं जातं त्यांच्या डोक्यामध्ये आणि यात बऱ्यापैकी आपली पालकांची भूमिका असते, शिक्षकांची देखील असते. कारण आपल्या डोक्यामध्ये पण हे सगळं असतं. त्यामुळे मला असं वाटतं, की हे प्रामाणिकपणे ॲक्सेप्ट करून मुलांना एकमेकांच्या प्रती सद्भावना, एकमेकांच्या समस्या, की का रिझर्व्हेशन आहे आणि कशासाठी आहे, त्याचे काय चांगले इम्पॅक्ट्स आहेत. अशा पद्धतीने जर त्यांना कळलं आणि या लोकांना देखील कळलं, की म्हणजे दोन्ही बाजूंना एकमेकांना समजून घेण्याची सवय ही लहानपणीच लावली पाहिजे. याच्याऐवजी बरेच लोक त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी विध्वंस चुकीचं घुसवतात आणि मग ते मोठे होईपर्यंत ते द्वेष करायला लागतात
आणि मग मेडिकल इंजिनिअरिंगला येतात तोपर्यंत तिथे 2 संघटना तयार होतात. मी पुण्याच्या मेडिकल कॉलेजला होतो त्यावेळेला आंबेडकर ऑर्गनायझेशन आणि मराठ्यांची ऑर्गनायझेशन आणखी ब्राह्मणांचा वेगळा ग्रुप. आणि तुम्ही तिथे इलेक्शनला जरी उभा राहिलात तर हा मराठा आहे का, हा ब्राह्मण आहे का, हा रिझर्वेशन मधून याने ऍडमिशन घेतलंय का, इथपर्यंत डॉक्टरांमध्ये बघितलं जातं जे ट्रेनिंग घेणारे रेसिडेंट्स आहेत. मी स्वतः इलेक्शन लढलेलो आहे आणि मी कशामधून ऍडमिशन घेतलं, माझी जात काय आहे, हे सगळं बघून मला मतदान केलं गेलं होतं. तर हे त्यामुळे मी सत्यावरून सांगतोय. तर हे जे चाललेलं आहे याचा उगम हा खालून होतो, आपल्या घरातून होतो, आपल्या प्राथमिक शाळेमध्ये आपण त्यांना काय देतो किंवा द्यायचं विसरतो, यामुळे हे सगळं पुढे निर्माण होतं. आणि मग समाजामध्ये आपण जे बघतो मग राजकीय पक्षाचे जे लोक आहेत हे याच गोष्टींचा उपयोग करतात, अजून माती भडकवतात आणि आपला समाज हा इन्सेक्युअर होतो. याचा परिणाम म्हणून आपण हॅपीनेसचा जो इंडेक्स आहे त्याच्यावर बॉटम लावतो 150 देशांमध्ये. हे जर आपल्याला वर जायचं असेल तर आपल्याला खाली काम करावं लागेल आणि ते आता काम करायला लागलो तर ही मुलं तरुण होईपर्यंत आपण हॅपीनेसच्या इंडेक्समध्ये वर जाऊ. म्हणून हे खूप महत्वाचे मुद्दे मला वाटतात की शाळा या सेक्युलरच असल्या पाहिजेत. शाळा ऑन पेपर सेक्युलर असतात पण त्यातलं वातावरण, त्यातल्या शिक्षकांचा ॲटिट्यूड, घरी पालकांचा ॲटिट्यूड हा सगळा सेक्युलर असेल तरच आपल्याला मुलं सेक्युलर बनवता येतील आणि तेव्हाच समाज सुरक्षित होईल, तेव्हाच आपण आनंद देऊ पुढे. मग हे किती आपल्याला वाटत असलं की नाही आपला धर्म आणि आपली संस्कृती हे सगळं जेव्हा आपण जागतिक पातळीवरनं वरनं बघतो ना तर हे खूप छोटंसं वाटतं, खूप मीन वाटतं, हे संकुचित वृत्तीचं वाटतं. मला असं वाटतं की हे मोकळं असलं पाहिजे, याच्यामध्ये कुठल्याही या बाउंड्रीज नसल्या पाहिजेत. जातीच्या, धर्माच्या, आयडिओलॉजीच्या, संस्कृतीच्या या सगळ्या बाउंड्रीज या आर्टिफिशियल आहेत, असं मला आता जागतिक पातळीवर इथे बसून वाटतं. तर आपल्या शाळांमध्ये देखील मुलांसमोर याची चर्चा झाली पाहिजे की रंगभेद म्हणजे काय, जातीभेद म्हणजे काय, आणि सांप्रदायिकता काय असते, याची सुरुवात कशी होते, ही का महत्वाची आहे, हे थांबवणं, या गोष्टी प्राथमिक शाळेपासून मुलांना सांगितल्या गेल्या पाहिजेत आणि अगदी निस्वार्थपणे सांगितल्या गेल्या पाहिजेत. त्यातूनच देश आपला चांगला उभा राहील असं मला वाटतं. पुढचा एक मुद्दा मी इथला बघितलाय की परीक्षा ज्या आहेत, सिलेक्शन प्रोसेस, युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर जेव्हा मुलांचं सिलेक्शन केलं जातं, परीक्षांमध्ये जेव्हा मुलांना मार्क्स दिले जातात, मी स्वतः काही परीक्षा दिल्या, माझ्या मुलं परीक्षा देतात आणि इथले भरपूर इंडियन्स आणि सगळे परीक्षा देतात इथे. तर या फार इम्पार्शियल परीक्षा घेतल्या जातात आणि मी आता मध्यंतरी आमच्या शाळेच्या निमित्ताने काही संपर्कात होतो तिकडे भारतामध्ये आणि मी तिकडचं जेव्हा ऐकतो की अमुक संस्था चालकाच्या मुलाला आपल्याला चांगले मार्क्स द्यायचे आहेत म्हणजे ते 10वीला केंद्रात पहिले येतील किंवा अमुकच्या मुलीला आपल्याला चांगले मार्क्स द्यायचे आहेत आणि हे एवढं उघड उघड आपल्याकडे चालतं की त्या बाकीच्या मुलांना देखील कळतं की आपल्या संस्था चालकाच्या मुलीला किंवा मुलाला जास्त मार्क्स दिले जाणार आहेत किंवा हे श्रीमंताचे आहेत म्हणून यांना जास्त मार्क्स दिले जाणार आहेत किंवा यांनी अमुककडे ट्युशन्स लावलेत म्हणून यांना मार्क्स मिळणार आहेत किंवा हे आपल्या सरांचे नातेवाईक आहेत किंवा हे सरांच्या जातीतले आहेत. हे उघड उघड आम्हाला बीजे मेडिकल कॉलेजमध्ये अशा उघड उघड गोष्टी कळायच्या की हा जो एक्झामिनर आहे हा अमुकच्या वडिलांचा मित्र आहे, तो अमुक जातीचा आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत या युकेच्या एक्झाम सिस्टम मध्ये कुठेही नाहीत. म्हणजे माझा जो आतापर्यंतचा अनुभव आहे अगदी क्लीन एक्झाम सिस्टम. इथे प्लॅब नावाची एक्झाम द्यायला मी जेव्हा आलो आणि त्यांना कळलं की मी एक्झामला येतोय तर ते एक्झामिनर होते, त्यांनी ऑप्ट आउट करून घेतलं की चुकून जर मी त्याच्या टेबलवर आलो एक्झामला तर मला अवघडल्यासारखं होईल आणि इट इज नॉट अलाउड. त्यांनी ऑप्ट आउट केलं. आमचे एक्झामिनर जे असतात इथले, म्हणजे उद्या जर मी एक एक्झाम घ्यायला गेलो आणि एखादा स्टुडंट माझ्या ओळखीचा असला रॉयल कॉलेजला तर त्या स्टुडंटला मी पुढच्या टेबलवर पाठवतो की तू पलीकडे जा कारण मी तुला ओळखतो. म्हणजे माझी तुला निवड करताना मार्क्स देताना माझ्याकडून कमी जास्त होऊ शकतं कारण माझा तुझ्याशी पर्सनल संबंध आहे. एवढे इम्पार्शियली इथल्या एक्झाम्स कंडक्ट केल्या जातात. एवढं इम्पार्शियली इथे सिलेक्शन प्रोसेस असते. म्हणजे उद्या जाऊन माझ्या मुलाला जर मेडिकलला ऍडमिशन हवं असेल आणि माझे कलिग्स इंटरव्ह्यू पॅनलवर असले मेडिकलच्या ऍडमिशनच्या तर मला त्यांना एक शब्द सांगता देखील येत नाही की माझा मुलगा इंटरव्ह्यूला येतोय. इतकं क्लिअर आणि ऑनेस्ट सिलेक्शन प्रक्रिया असते इकडे. त्यामुळे अशी यंत्रणा आपल्याकडे माझ्या अनुभवामध्ये फार कमी आहे. इव्हन आपल्याकडे पूर्वी एमपीएससीच्या एक्झाममध्ये सुद्धा अशा पद्धतीने मुलांना इंटरव्ह्यूज मध्ये मार्क्स दिले जायचे. युपीएससी बद्दल पण बोललं जातं असं
तर आपण मला वाटतं की याची सुरुवात खालून शाळेतून सुरू करावी. मी जेव्हा प्राथमिक शाळेत शिकलो तेव्हा मी कधीच तिथे पहिला यायचो नाही. चाचण्यांमध्ये पहिला यायचो, पण 6माही आणि 12माही परीक्षा असायची त्यात शिक्षकांची मुलं पहिले दुसरे यायचे आणि मी खाली यायचो. तर हा प्रकार थांबला पाहिजे आपल्याकडे आणि ही जी पार्शालिटी आपल्याकडे चालते ही पूर्णपणे थांबली पाहिजे. कारण हा प्रामाणिकपणा जर इथे आला नाही, ही जर मुलांना सिक्युरिटी मिळाली नाही, की मला जेवढी माझी लायकी आहे तेवढे मार्क्स मिळतील, मला चिंता करायची गरज नाही. माझ्या पुढे किंवा मागे कुणालाही त्याच्या ओळखीवरून, जातीवरून केलं जाणार नाही. ही जेव्हा त्यांना शाश्वती येईल, सिक्युरिटी येईल, तेव्हा ते चांगले नागरिक बनतील. ते देखील तसंच वागतील, की नाही आपल्यालाही हे वागणं बंधनकारक आहे. ते जेव्हा बघतील, की हे असंच चालतं, मग ते जेव्हा ऑथॉरिटीमध्ये येतील तेही तसेच वागतील. मग हे आपल्याला ही सायकल जर थांबवायची असेल, ही ब्रेक द चेन करायची असेल, तर आपल्याला ब्रेक करावे लागेल. मला ब्रेक करावे लागेल, तुम्हाला ब्रेक करावे लागेल, पालकांना ब्रेक करावे लागेल. पालकांना थांबावं लागेल, शिक्षकांना सांगणं फोनवर, "सर हे बघा, आमच्या मुलाचं बघून घ्या" वगैरे, वगैरे. हे सगळं बंद करावं लागेल. मला वाटतं हा खूप मोठा विषय आहे, स्पेशली अनुदानित ज्या शाळा आहेत, ह्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्समध्ये महत्त्वाचा आहे. तर या सगळ्यामुळे काय होतं, शाळा या निधर्मी आहेत. काही चर्चच्या शाळा आहेत, मी तुम्हाला आत्ताच सांगितलं थोड्या वेळापूर्वी. काही हिंदू ऑर्गनायझेशन्सच्या शाळा देखील आहेत. त्याच्यामधनं मग ते हिंदू सगळं जे कर्मकांड, जुने स्तोत्र, संस्कृत हे ते शिकवतात आणि इस्लामच्या देखील शाळा, काही त्यांच्या मदरशांसारख्या त्या देखील वेस्टमध्ये चालतात. पण इथे हे थोडंफार मायनर सोडलं तर ओव्हरऑल शाळा ह्या निधर्मी आहेत. शाळांमध्ये कुठल्याही धर्माला प्रेफरन्स नसतो. कुठल्याही गोष्टी कर्मकांड इथे होत नाहीत. काही सणांच्या नावाने काही गोष्टी ते करतात मुलांना मजा यावी म्हणून, पण तेवढंच त्याच्या पलीकडे कुठलंही होत नाही. त्यामुळे मुलं हे सेक्युलर आणि विवेकवादी बाहेर पडतात. त्यांना अवांतर खूप वाचायला दिलं जातं, एन्करेज केलं जातं, पुस्तकं दिली जातात, पब्लिक लायब्ररीज आहेत. तर मुलं मोठे होईपर्यंत एकदम लॉजिकल थिंकिंग करायला लागतात. एकदम सायंटिफिक थिंकिंग म्हणजे ते पुरावे मागतात, एव्हिडन्स मागतात आणि त्यांना जर असं काही इलॉजिकल काही सांगितलं, अंधश्रद्धा सांगितलं तर ते ऐकत नाहीत. ते खपवून घेत नाहीत. जे आमच्या मुलांना जर सांगितलं, की मुलांनो शील सदाचार महत्त्वाचा आहे. ते म्हणतात, "व्हॉट इस धिस? टेल मी द बेनिफिट ऑफ इट." मला त्याचा प्रॅक्टिकल फायदा सांग. मग मी ऐकीन. तर हे असं लॉजिकल त्यांना डेव्हलपमेंट जर आपल्याला करायचं असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला अशा शाळांमध्ये प्राथमिक लेव्हलला ही सुरुवात करावी लागेल आणि मग ती तिथून होईल. तर मला वाटतं ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अवांतर वाचनाचं मी म्हणलोच, की हे जे जगभर पुस्तकं पब्लिश होत आहेत मित्रांनो, वेगवेगळ्या विषयावर सायन्स, ह्युमॅनिटीज, वेगवेगळे सामाजिक विषय, अर्थकारणावरचे किंवा सेपियन्स सारखे जे पुस्तकं इव्हॉल्युशनवर आलेले आहेत बघा, ही पुस्तकं इथली मुलं वाचून काढतात झपाझपा, हायस्कूलचे पोरं. मला आश्चर्य वाटतं, की एवढं वाचन करतात आणि त्यांना विचारलं तुम्ही, की "तू हे वाचलंय का? हे वाचलंय का?" त्यांना माहीत असतात ह्या सगळ्या गोष्टी. आपल्याकडे चांगले चांगले वाचक देखील आपण चांगले पुस्तकं वाचत नाही. वाचलं तर अगदी छोटं-छोटं काहीतरी वाचतो. पण इथली मुलं अवांतर खूप वाचतात. तर आपल्याकडे देखील हे असं आलं पाहिजे. मोठ्या प्रमाणावर चांगल्या गोष्टींचं वाचन झालं पाहिजे. मोठ्या-मोठ्या इतिहासकारांची पुस्तकं, मोठ्या-मोठ्या इकॉनॉमिस्टचे, पॉलिटिकल रायटर्सचे जे थिंकिंग आहे ते वाचलं गेलं पाहिजे, असं मला वाटतं. तर हा मला इकडचा आणि आपल्या सिस्टममध्ये आढळलेला थोडाफार बदल आहे. आता यातनं काही गोष्टी कदाचित तुमच्यातले बरेच लोक ऑलरेडी फॉलो करत असतील, पण मला वाटलं की ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता पुढचा जो मुद्दा आहे की पुढचे चॅलेंजेस काय आहेत? कुठल्याही समाजाला म्हणजे भारतातल्याच समाजाला नाहीत. भारतात तर चॅलेंजेस जास्त आहेत. आता कोविडमुळे बहुतांश जे मुलं आहेत, गरीब मध्यमवर्गीय मुलं, जे बहुजन मुलं ज्यांना म्हणतो आपण. तर अभिजन आणि बहुजन याच्यामध्ये जातीचा प्रश्न नाहीये मित्रांनो. अभिजन म्हणजे ज्यांच्याकडे सगळे सोर्सेस आहेत. इकॉनॉमी त्यांच्या हातात आहे, एज्युकेशन त्यांच्या हातात आहे, मीडिया ज्यांच्या हातात आहे, जे राज्यकर्ते आहेत, ते अभिजन. मग ते कुठल्याही जातीचे असोत. आणि बहुजन म्हणजे ज्यांच्यावर राज्य केलं जातंय, ज्यांच्या हातामध्ये काही फार अधिकार नाहीत, ते बहुजन. तर बहुजनांची मुलं जी आहेत, यांचं खूप नुकसान झालेलं आहे गेल्या 1.5 वर्षामध्ये आणि आताही मी जे बघतोय, की गव्हर्नमेंट अजूनही शाळा सुरू करायच्या काही मूडमध्ये नाहीये. गव्हर्नमेंटने खरं तर आता शाळा सुरू केल्या पाहिजेत. पूर्वीच केल्या पाहिजे होत्या शाळा सुरू मागच्याच वर्षी. मुलांना कोविडमध्ये कुठलाच धोका नाहीये.
जगातून कुठूनही असा धोका पुढे आलेला नाही. त्यामुळे भारतात देखील महाराष्ट्रात शाळा गावोगावी सुरू केल्या पाहिजेत. हवं तर आठवड्यातनं त्यांना 2 दिवस बोलवा. त्यांना 3-4 ग्रुप्समध्ये डिवाइड करा. 25% मुलं सोमवारी, दुसरे 25% मंगळवारी, तिसरे 25 बुधवारी असं त्यांना बोलवा, पण त्यांना शाळेचं तोंड बघू द्या. कारण त्यांचं प्रचंड शैक्षणिक आणि मानसिक नुकसान होतंय. त्यांचं करिअर पुढे डुबणार आहे आणि श्रीमंतांची, अभिजनांची जी मुलं आहेत, त्यांना उच्च प्रतीचं शिक्षण ऑनलाईन वगैरे मिळतं आहे. त्यांना फुल सपोर्ट मिळतोय. त्यामुळे त्या मुलांना या मुलांच्या तुलनेमध्ये खूप चांगली सुविधा असल्यामुळे ही मुलं मागे पडणार आहेत आणि तफावत अजून वाढणार आहे. आधीच आपला विषमतेने भरलेला देश असल्यामुळे आपल्याला या गोष्टीकडे सिरियसली बघावं लागेल आणि शिक्षक म्हणून तुम्ही हे जाणताच आणि मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांचा एक प्लॅन असेल. तुम्ही सगळे वाट पाहताय की केव्हा मुलांना भेटायचं आणि यांना व्यवस्थित यांची पुन्हा घडी बसवायची. तर हे खूप महत्त्वाचं राहणार आहे. त्यांना मागच्या वर्षाचे कन्सेप्ट क्लिअर करणे, या वर्षाचं नेणे आणि पुन्हा त्या सवयीमध्ये आणणे हे खूप मोठं चॅलेंज असेल. पण एवढ्यावर चॅलेंज थांबत नाही. तर चॅलेंज हे कसलं आहे, तर ही सोसायटी जी आहे, आपला जो समाज आहे, आपलं राज्य, देश, आपल्या शाळेची मुलं पुढे मोठे जाऊन हे आनंदाने राहिले पाहिजेत. तो जो समाज निर्माण होईल, तो समाज एक चांगला समाज, सशक्त समाज असला पाहिजे. तर याच्यासाठी जगभरामध्ये काही इंडेक्स असतात, काही गोष्टी सर्व्हे केल्या जातात आणि या खाली ग्राउंडवरच्या माहितीवर आधारित सर्व्हे असतात. त्यातला एक सर्व्हे असतो हॅपीनेस इंडेक्स. आता हॅपीनेस म्हणजे फक्त तुम्ही हसता का आणि आनंदी आहात का एवढा इंडेक्स नाही हा. हा म्हणजे तुमचा समाज किती सशक्त आहे. तुमचा समाज खरंच आनंदात आहे का, सुखी आहे का, समाधानी आहे का, त्याच्याकडे सगळे आर्थिक ज्या बाबी आहेत त्या सॅटिस्फाईड आहेत का, याचा हा इंडेक्स असतो. तर आपल्याला याच्यासाठी काय काम करावं लागेल? याच्यामध्ये कारण भारत बॉटमला आहे. 150 देशांमध्ये आपण बॉटमला आहोत. म्हणजे अनेक देश नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका हे आपल्या बऱ्याच अंकांनी वर आहेत, आनंदी आहेत आणि आपण मात्र दुःखी आहोत भारतीय जो समाज आहे तो. आणि हे दरवर्षी तसंच येतंय. 2013, 12-13 पासून सुरू झालेलं आहे. आपण बॉटमलाच आहोत आणि अजून खराब होत आहोत. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर मला असं वाटतं की याचं काम एक शिक्षक म्हणून आणि पालक म्हणून आपल्याला लहान वयातच मुलांवर केलं पाहिजे. तेव्हा ते जेव्हा मोठे होतील तेव्हा ते एका हॅपी सोसायटीमध्ये आयुष्य जगतील. मग आपल्या मुलांना परदेशात वेस्टर्न कंट्रीजकडे बघावं नाही लागणार, की अरे फिनलंड किती आनंदी देश आहे, नॉर्वे किती आनंदी आहे, UK बघा जगात 10वा-12वा आहे, US बघा 18वा आहे आणि आपला देश तर 150च्या खाली अगदी शेवटच्या 10 मध्ये आहे. मग असं त्यांना वाटायला नको. जे आपल्याला वाटतंय ते त्यांना नको वाटायला. मग त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. तर काय काम करावं लागेल? त्यांनी 6 फॅक्टर्स महत्त्वाचे सांगितलेले आहेत. ते मी थोडक्यात सगळे सांगतो आणि मग मी थांबतो. तर मित्रांनो 6 फॅक्टर्समध्ये पहिला जो फॅक्टर आहे, तो म्हणजे इकॉनॉमीचा आहे. त्यांची मिळकत चांगली आहे का? आता मी खेड्यात वाढलेलो आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझे वडील आजही शेती करतात आणि मला आमच्या त्या कपाशीच्या शेताचे किंवा ज्वारीच्या शेताचे फोटो पाठवतात WhatsAppवर. तर प्रॉपर शेतातला खेड्यात माझे वडील आजही खेड्यात राहतात. मला माहीत आहे, की इकॉनॉमी हा जो कन्सेप्ट आहे, म्हणजे फायनान्शियल लिटरसी ज्याला म्हटलं जातं, हे ग्रामीण भागातल्या बहुजनांना कळत नाही. ते वर्षानुवर्ष त्याच सायकलमध्ये असतात. तेच कर्ज आणि शेतीत देखील ते मार्केट ओरिएंटेड फारसं लोक बघत नाहीत. काही मोजके शेतकरी हुशार असतात. ते पुढे जातात. पण बाकीच्यांना तेवढं कळत नाही. तर हे जे फायनान्शियल लिटरसी आहे ही खूप महत्त्वाची आहे आणि याचा शिक्षणाशी खूप संबंध नसतो. म्हणजे अर्थकारण जे आहे हे शिक्षणाशिवाय एक वेगळं इंडिपेंडंट फील्ड आहे. आणि मला वाटतं की मुलांना लहानपणापासून हे सांगितलं गेलं पाहिजे, की कॅश फ्लो काय असतो, बिझनेस काय असतो, इन्व्हेस्टमेंट्स काय असतात. या गोष्टी लहानपणी प्राथमिक इथल्या मुलांना आता माझ्या मुलांना ते आता हायस्कूलमध्ये आहेत. तर यांना बिझनेस स्टडीज आहेत. यांना इन्व्हेस्टमेंट्स, कॅश फ्लोज ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या आपल्या मुलांना देखील लहानपणी सांगितल्या गेल्या पाहिजे आणि शिकवलं गेलं पाहिजे. आणि हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे हॅपीनेस इंडेक्स मधला. पहिली गोष्ट. दुसरी जी गोष्ट आहे, की समाज आरोग्यदायी आहे का? समाजाचं हेल्थ कशी आहे? आणि त्यावरून आनंद ठरतो. याच्यासाठी गव्हर्नमेंट आरोग्य यंत्रणांमध्ये किती पैसा गुंतवतो? आरोग्य यंत्रणा ऍक्च्युअली कशा चालतात? लोक स्वतःला फिट कसे ठेवतात? त्यांचा आजार जे आहे त्याच्यावर उपचार मिळतात का?
इमर्जन्सी आली तर ते वाचतात का, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. याला गव्हर्नमेंटने देखील आपला जीडीपीचा 1% पैसा गव्हर्नमेंट आरोग्यावर घालवतो. इंडियाचं गव्हर्नमेंट. आणि युके मध्ये हे प्रमाण 10 ते 12% आहे. युरोपातल्या काही देशांमध्ये 15-16% जीडीपी हेल्थवर खर्च केला जातो, गव्हर्नमेंटचा पैसा. आणि आपल्याकडे 1%, 100 रुपयातला 1%, आणि तो सुद्धा ऍक्च्युअल जेव्हा लोकांना सर्व्हिस मिळते, लोकांपर्यंत सेवा देईपर्यंत त्या 1 रुपयामधले जवळजवळ 50-60 पैसे खाऊन टाकतात लोक. यंत्रणा खाऊन टाकते. मंत्री खातो, मग तिथलं आपल्या जिल्ह्याचे जे असतात आमदार, खासदार, पालकमंत्री ते खातात, मग ते कलेक्टर आणि आरोग्य अधिकारी ते खातात, खाली मेडिकल ऑफिसर खातो, तो गावातला आजूबाजूचा जो कॉन्ट्रॅक्ट घेणारा असतो तो खातो, आणि सर्व्हिस मिळेपर्यंत 40-45 पैसे सुद्धा जात नाहीत. म्हणजे याचा अर्थ अत्यंत नगण्य खर्च होतोय आरोग्य यंत्रणेवर. प्रत्यक्षात हा वाढला पाहिजे आणि मुलांना देखील आरोग्य कळलं पाहिजे. आरोग्य म्हणजे काय? चांगलं खाणं, व्यायाम करणं, चांगली झोप घेणं, काय वाईट आहे, व्यसनं कसे वाईट आहे, हे मुलांना लहान वयामध्ये कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पालकांनी हे त्यांच्यासमोर उदाहरण घडवलं पाहिजे आणि शिक्षकांनी देखील हे उदाहरण घडवलं पाहिजे. कारण मी अनेक शिक्षक ट्रीट करत होतो तिथे, की ते व्यसनाधीन झालेले होते. त्यांना आरोग्य काय असतं स्वतःलाच कळत नव्हतं. काय खातात त्याच्यावर बंधन नव्हतं, किती पितात त्याच्यावर बंधन नव्हतं. असे अनेक शिक्षक मी बघितले आणि पालकही बघितले. तर मला वाटतं आपल्या उदाहरणावरून मुलांना हे सगळं सांगणं हे सगळ्यात बेस्ट असेल. दुसरा जो मुद्दा आहे तो हेल्थचा. तिसरा जो मुद्दा आहे मित्रांनो, या 6 फॅक्टर्स मधला, तो आहे करप्शन फ्री सोसायटी. आता तुमच्या लक्षात येत असेल की का भारत खाली आहे? कारण आपण कुठल्याच गोष्टीवर याच्यामध्ये चांगला परफॉर्म करत नाहीये आणि गेल्या काही वर्षांमध्ये तर ते जास्तच अजून खराब झालेलं आहे. करप्शन जेवढं समाजामध्ये असेल, त्यामुळे समाजामध्ये एक विषमता निर्माण होते. काही लोक हे शोषणकर्ते होतात, बाकीचे लोक हे शोषले जातात, आणि जेवढा विषम समाज असेल तेवढं दुःख समाजामध्ये असतं, तेवढा समाज आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे हे करप्शन घरातून सुरू होतं. हे जातीच्या नावाने, धर्माच्या नावाने, शिक्षणाच्या नावाने, वेगवेगळ्या नावांनी हे करप्शन सुरू होतं आणि मुलांना शिकवलं जातं. मला आठवतं, मला देखील अनेकांनी लहानपणी खोटं बोलायला सांगितलं. मी खरं बोललो तर मला शिव्या मिळाल्या. तर हे लहानपणापासून करप्शन सुरू होतं. शाळांमध्ये करप्शन चालतं. शिक्षण व्यवस्थेमध्ये प्रचंड करप्शन चालतं. आता जर शिक्षण व्यवस्था, आम्ही शाळा चालवतो त्यामुळे आम्हाला माहित आहे. जर शाळा चालवतानाच करप्शन केलं जात असेल, शाळेतल्या शिक्षकांनाच त्या करप्शनमध्ये इन्व्हॉल्व केलं जात असेल, ते होत असतील, तर ते मुलांना कुठलं ज्ञान मिळणार आहे? त्यामुळे हा जो गुण आहे किंवा दुर्गुण आहे हा खाली झिरपतो आणि ते करप्शन तिथे सोसायटीमध्ये झिरपतं. आणि जर आपण मुलांना करप्शन फ्री करू शकत नसू शाळेमध्ये, त्यांना चांगले धडे देऊ शकत नसेल, तर हॅपी सोसायटी शक्यच नाही. म्हणजे याची कल्पना देखील करता येणार नाही. म्हणून करप्शन फ्री सोसायटी हा महत्वाचा मुद्दा आहे. पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो, हा म्हणजे सोशल सेक्युरिटी, सेफ्टी, सपोर्ट. किती सेफ वाटतं लोकांना समाजामध्ये? आणि मला वाटतं की शिक्षक म्हणून आणि पालक म्हणून आपण मुलांना हा धडा देणं, की तुझ्यामुळे समाजामध्ये कोणालाही डिस्टर्बन्स येता कामा नये. तुझ्यामुळे कोणालाही भीती वाटली नाही पाहिजे. तू कोणावरही हल्ला नाही केला पाहिजे. तू कोणाचाही जीव धोक्यात नाही घातला पाहिजे. तू कोणाचाही बलात्कार नाही केला पाहिजे. या गोष्टी जर आपण आपल्या मुलांना सांगितल्या, तर मला वाटतं की शाळेच्या प्रायमरी स्कूलमध्ये हा मुद्दा आपण टॅकल करू शकतो, सोशल सेफ्टी सेक्युरिटीचा. कारण हीच मुलं कॉलेजमध्ये जातात किंवा शाळा सोडतात आणि ते अपप्रवृत्तीला यातलेच काही लोक जातात आणि ते क्रिमिनल होतात. मग क्रिमिनल होऊन ते राजकारणात देखील जातात आणि तेच आपल्या डोक्यावर येऊन बसतात. पण आपण जर वेळीच त्यांना जर चांगला धडा दिलेला असेल लहानपणी या सेफ्टी बद्दल, सोशल सिक्युरिटी बद्दल, माझं तर मत आहे की हॅपीनेस इंडेक्सच्या या 6 ज्या गोष्टी आहेत, या शाळेत मुलांना शिकवल्या जातात. म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला हे लिहिणार आहे की तुम्ही या गोष्टींचा सिलेबसमध्ये आणि शाळेच्या करिक्युलम मध्येच इन्क्लुजन करा. तेव्हाच लोकांना कळेल की सुखी, समाधानी, आनंदी समाजासाठी काय आवश्यक आहे. तर सोशल सेफ्टी, सपोर्ट, सेक्युरिटी या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुढचा जो मुद्दा आहे मित्रांनो, 2 मुद्दे आहेत आणि मग मी थांबतो. फ्रीडम मेक लाईफ चॉईसेस हा पण महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यातले निर्णय हे करता येण्याचं फ्रीडम समाजामध्ये, त्या देशामध्ये असलं पाहिजे. आता याबद्दल सुद्धा भारतात प्रचंड
समस्या सुरू आहे. आता एक उत्तरेकडे उत्तर प्रदेशामध्ये एक नवीन कायदा येतोय, मी वाचतोय ते, ऐकतोय मीडियामध्ये. तर त्यांचं म्हणणं आहे की 2 मुलं झाले की तिसऱ्या मुलाला आम्ही काउंटच करणार नाही, तुम्हाला रेशन कार्डवरनच काढून टाकू, किंवा तिसऱ्या मुलाला फॅसिलिटीजच मिळणार नाही. मग त्या तिसऱ्या मुलाने काय करायचं? त्या मुलाचा काय दोष आहे? आणि तुम्ही किती मुलं जन्माला घालायची, 2 घालायची की 1च घालायचा, याच्यावर, या चॉईसवर देखील जर सरकार, शासन बंधन आणणार असेल तर ते किती चुकीचं होईल. कारण उद्या जाऊन 2च मुलं आपल्याला जन्माला घालायचे आहेत. मग ते दोघांमध्ये मुलगा मुलगी असा बॅलन्स करायचा, किंवा एक मुलगा घातला तर अजून फॅसिलिटीज मिळतात, मग मुलगाच पाहिजे, मग मुलगी नकोच, मग लोक गर्भलिंग परीक्षण करायला सुरुवात करतील आणि हे हिंदूंमध्येच होईल. त्यामुळे हा हिंदूंचंच नुकसान होणार आहे आणि गरिबाचं बहुजनांचं होणार आहे. कारण 2-3 मुलं हे बहुजनांमध्ये होतात. जे लोक इकॉनॉमिकली, फायनान्शियली, सोशली सेटल्ड आहेत, अभिजन आहेत, ते एका मुलावर समाधान मानतात. पण जे लोक मिडल क्लास आहेत, लोअर मिडल क्लास आहेत, त्यांना शाश्वती नसते. शेतकऱ्याला भाऊ बहीण यांचा एक लळा असतो, त्या इमोशनल असतात की आपल्या मुलाला बहीण पाहिजे, दोघं मुलांना बहीण पाहिजे, बहिणींना भाऊ पाहिजे. ह्या बहुजनांमध्येच तो त्रास होणार आहे. अशा पद्धतीचे जर चॉईसेस आपल्या जर लिमिट केल्या गेल्या, आपलं जर फ्रीडम हे काढून घेतलं गेलं, तर आपलाच आनंद हिरावला जाणार आहे. साधी गोष्ट आहे, कोणाशी लग्न करायचं, मी कोणाशी लग्न करायचं, जेव्हा मी तरुण झालो तेव्हा मलाही घरून विरोध झाला की नाही, तुला जातीतच लग्न करावं लागेल, धर्मातच लग्न करावं लागेल. आणि त्यावेळी मोठी समस्या झाली आणि मला माझा चॉईस हा दाबला गेल्यामुळे माझ्या जीवनात अत्यंत दुःख आलं. माझ्या जीवनातले 3-4 वर्ष खूप दुःखात गेले. माझ्या घरच्यांचे देखील गेले. कारण माझं फ्रीडम हिरावून घेतलं गेलं. तर अशा पद्धतीचं तुम्ही कोणासोबत आयुष्य जगायचं हे देखील जर फ्रीडम स्टेट ठरवणार असेल, गव्हर्नमेंट ठरवणार असेल की तुम्ही हिंदूने हिंदूशीच करायचं, ब्राह्मणाने ब्राह्मणाशीच करायचं, शूद्राने अस्पृश्याने इतरांशी करायचं नाही, तर दिस इज नॉट गोइंग टू लीड टू हॅपीनेस. याच्याने वाढेल. त्यामुळे ही गोष्ट शिक्षकांना आणि पालकांना कळली पाहिजे सगळ्यात आधी. आणि जर मला अत्यंत वाईट वाटेल जर एखादा शिक्षक किंवा पालक ह्या गोष्टींचं समर्थन करत असेल की हो, हे लव जिहाद आणि हे जे राजकारण चाललेलं आहे याचा जर कोणी समर्थक असेल तर मला शॉक बसेल की हा मग मोठा प्रश्न निर्माण होईल की बाबांनो, तुम्ही किती विवेकवादी आहात, किती समतावादी आहात, तुम्ही किती फॉरवर्ड थिंकिंग आहात की बुरसटलेल्या ऑर्थोडॉक्स विचारसरणीचे आहात. हा प्रश्न स्वतःला विचारावा लागेल. आणि शेवटचा जो फॅक्टर त्यातला आहे तो म्हणजे जनरॉसिटी, म्हणजे दानशूरपणा. आता हा दानशूरपणा म्हणजे चर्चला डोनेशन करणे किंवा मशिदींना किंवा मंदिरांच्या दानपेटीत किंवा बुवा बाबांना जमिनी दान करणे, त्यांना सगळं दान, असा दानशूरपणा नाही. दानशूरपणा हा आवश्यक सामाजिक उपक्रमांसाठी, देशाच्या उपक्रमांसाठी निधी देणे, दान, वेळेचं दान करणे, अशा पद्धतीचा दानशूरपणा, निस्वार्थपणे काम करणे. राजकीय, धार्मिक या अशा गोष्टींनी काम करणारे आनंदी असतातच असं नाही, आपल्याला माहीतच आहे त्यांचा आनंद किती असतो आणि कसा असतो, कशात असतो. तर हा निस्वार्थपणे लोकांनी आपलं श्रमदान, वेळेचं दान, पैशाचं दान आवश्यकतेनुसार समाजासाठी केलं पाहिजे. तर या गोष्टींवर आनंदी समाज अवलंबून असतो. मला वाटतं की याची चांगली सुरुवात शाळेमध्ये आपल्याला पायाभरणी याची करता येईल आणि मुलांना भविष्यासाठी तयारी करता येईल की जेणेकरून आजचा समाज जरी हॅपीनेस इंडेक्समध्ये बॉटमला असला तरी टॉप 10 मध्ये ते जेव्हा तरुण होतील, ते विषय जातील तेव्हा भारत टॉप 10 मध्ये आलेला असेल. याचा अर्थ खऱ्या अर्थाने भारतात समाज आनंदी, सुखी, समाधानी, सेफ, समतेवर आधारित असा समाज तयार झालेला असेल असं मला वाटतं. मला वाटतं की याच्यासाठी शिक्षक आणि पालकांनाच मोठं चॅलेंज आहे. हे शिक्षणाचे चॅलेंजेस नाही आहेत, हे आपल्यावरचे चॅलेंजेस आहेत आणि याची जबाबदारी आपल्याला जर पार पाडायची असेल तर आपल्याला आधी, सगळ्यात आधी आपण किती पाण्यात आहोत, आपण कुठल्या विचारसरणीचे आहोत, आपला ॲटिट्यूड काय आहे, आपणच मुलांना निगेटिव्ह फीडबॅक देतो, आपणच त्यांना करप्शन शिकवतो, आपणच स्वतः करप्शन करतो, खोटं बोलतो, पार्शालिटी करतो आणि आपल्याच मनामध्ये समता नाही, सेक्युलरिझम नाही. असं असेल तर मग आपल्याला स्वतःकडे बघावं लागेल की हे इज दिस राईट, एम आय गोइंग टू कॉन्ट्रीब्यूट टू हेल्दी सोसायटी, हॅपी सोसायटी. आणि मग त्यानुसार तर नक्कीच समाजामध्ये बदल होतील, हे मुलांमध्ये बदल होतील आणि मुलंच समाज होणार आहेत भविष्यातला. यांच्यातलेच काही मुलं आमदार, खासदार,
अधिकारी होणार आहेत आणि हेच आपला देश चालवणार आहेत. त्यामुळे तुमच्या हातात हा देश आहे, तुमच्या हातात उद्याचं भविष्य आहे. मला वाटतं जास्त यात मी सांगत नाही. मला असं वाटतं की शिक्षणातून हे असं सगळं व्हावं आणि शाळा सुरू व्हाव्यात, कारण मुलांना कोरोनाने रिस्क होत नाही आणि कोरोनाने रिस्क होईल असं मानण्याला देखील काही सायंटिफिक आधार नाही आता तरी सध्या. त्यामुळे शाळा शासनाने सुरू केल्या पाहिजेत आणि मुलांचं जे नुकसान होतंय, बहुजन मुलांचं, गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, कामगार यांच्या मुलांचं हे नुकसान टाळायचं असेल तर आपल्याला या ना त्या स्वरूपात आता अर्जंटली शाळा सुरू कराव्या लागतील. मी एवढं बोलून थांबतो. मला पुन्हा तुम्ही संधी दिली तुमच्या मंचावरून बोलायची, त्याच्याबद्दल धन्यवाद आणि सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर, आपण 2-3 प्रश्न घेऊया. हो, चालेल, विचारा. येस. ओव्हर टू सुरेश हिवाळे सर, कैलास सर. आपण एक प्रातिनिधिक 2-2 प्रश्न घेऊया, नंतर मी आभार प्रदर्शन करतो. स्पीकर ऑन करा. नमस्कार, बोला साहेब. सर, तिसरी लाट येईल, या ना त्या स्वरूपामध्ये तिसरी लाट येईल. लवकरच सुरू देखील होण्याची शक्यता आहे ती. पण कुठल्याही लाटेमध्ये मुलांना रिस्क झालेली नाहीये. त्यामुळे मुलांना उलट नुकसानच जास्त होतंय. त्यांचं शारीरिक, मानसिक, एज्युकेशनल सगळंच नुकसान होत आहे. मोठ्या संख्येने दुसऱ्या लाटेमध्ये लोक मेले, तिथे देखील मुलं मेले नाहीत. मुलं आजारी देखील पडले नाहीत. फारशा हॉस्पिटलमध्ये गर्दी सुद्धा झाली नाही. त्यामुळे मग मुलांना डांबून ठेवून काही उपयोगच नाहीये. त्यापेक्षा एक स्ट्रक्चर्ड वेने, कंट्रोल मॅनर मध्ये शाळा सुरू केल्या पाहिजे. तुम्ही आठवड्यातून एकदा बोलवा ना त्यांना. आता सुरुवातीला आठवड्यातनं एकदा बोलवायचं. 10 मुलं पहिला. तुमचा जर 100चा क्लास असेल तर 100 मधले एक त्यांचे 5 दिवसाचे, सोमवार ते शनिवारचा 6 दिवसाचा एक वेगवेगळा गट एक दिवशी बोलवायचं. म्हणजे ते सुरक्षित राहतील आणि त्यांना शाळेचं दर्शन होईल. मग तुम्ही त्याला बाकीचा अभ्यास घरी शिकवा, थोडासा त्यांच्या व्हॉट्सअपवर त्यांना होमवर्क द्या आणि मग जर कॉन्फिडन्स आला तर 1च्या ऐवजी त्यांना 2 दिवस बोलवा पुढच्या आठवड्यात. म्हणजे 1 महिना, 1.5 महिन्यामध्ये आपला एवढा कॉन्फिडन्स येईल, आपल्याला कळेल की मुलांमध्ये इन्फेक्शन पसरत नाहीये, समाजात देखील इन्फेक्शन नाहीये. लेट अस कॅरी ऑन विथ होल स्कूल. असं आपल्याला आज नाही तर उद्या सुरू करावंच लागणार आहे ना. आपण एक किती दिवस अडवून ठेवणार आहे? त्यांना रिस्कच नाहीये मुलांना. आणि जर कुठे आपल्याला असं आढळलं की मुलं आजारी पडतायत तर तुम्ही ताबडतोब शाळा बंद करून टाका. पण तसं नाहीच आहे आणि जगात कुठेच नाही. इस्रायलमध्ये नाही, युरोपात कुठे नाही, युके मध्ये मागच्या जुलैपासून शाळा चाललेल्या आहेत. माझी मुलं रोज शाळेत जातात आणि एखाद्याला कोणाला ताप खोकला आला तर घरी राहतात. माझा एक मुलगा तर 10 दिवस घरी राहिला आयसोलेशन मध्ये, कारण त्यांच्या वर्गात एका मुलाला कोरोना पॉझिटिव्ह आला, म्हणून याला 10 दिवस त्या वर्गातल्या मुलांना घरी ठेवलं. तर दॅट इज ओके. बाकीची शाळा चालू राहिली आणि 10 दिवसांनी हा पुन्हा शाळेत गेला. तोपर्यंत ऑनलाईन करत होता. तर हे सगळं आपल्याला आता पुढे निघावं लागेल, कारण हे मुलं सगळे त्यांचं आयुष्य वाया चाललंय. ही जी पूर्ण बॅच आहे 1 to 10, या मुलांचं आयुष्य याच्याने वाया जाऊ शकतं. यांना सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स होऊ शकतात, यांना करिअरचे प्रॉब्लेम होऊ शकतात पुढे आयुष्यामध्ये. त्यामुळे आता शाळा सुरू केली पाहिजे. सर, या मुद्द्याला जोडून एक प्रश्न होता की या मागच्या काळामध्ये विशेषतः भारतामध्ये तो लर्निंग लॉस झालेला आहे. म्हणजे कंप्लीट शाळा बंद झाल्यानंतर जो डिटॅचमेंट तयार झाली विद्यार्थी, पालक आणि पूर्ण शिक्षण व्यवस्थेपासून, तर हे आपल्यासाठी किती धोकादायक आहे आणि याच्यावर ओव्हरकम कसं करावं असं वाटतं? सर, आता बघा ना, तुम्ही साधा विचार करा की तुमचा एखादा विद्यार्थी जर 1.5 वर्ष शाळेत आला नाही तर त्याचं काय होईल? 1.5 वर्ष शाळेत आला नाही, शाळेचं तोंड पाहिलं नाही, तुम्ही त्याला वरच्या वर्गात घातला नियमानुसार, गव्हर्नमेंटच्या नियमानुसार, आणि काही असे विद्यार्थी आहेत की ते नियमित शाळेत आहेत आणि त्यांना शिकवलं जातंय, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन केलं जातंय आणि हा 1.5 वर्षांनी मुलगा येऊन त्यांच्या सोबत बसेल शाळेमध्ये, तर त्याची काय अवस्था होईल त्या
रेग्युलर शिकवल्या गेलेल्या मुलांमध्ये. हे तसं होणार आहे आता, की आपल्याकडे समाजामध्ये मी जे म्हणतोय की अभिजनांची, श्रीमंतांची आणि अप्पर मिडल क्लासची जी मुलं आहेत, या मुलांना रेग्युलर ऑनलाईन क्लासेस आहेत, त्यांना घरी सपोर्ट आहे, त्यांचे पालक त्यांना वेगवेगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतायत आणि उरलेले जे 85-90% आहेत त्यांना कुठलाच सपोर्ट नाहीये. तर हे 1.5 वर्ष ते झालं किंवा 1.5 वर्ष त्यांना शाळाच मिळाली नाही. शाळाबाह्य झालीत मुलं आता. आणि शाळाबाह्य मुलांचा जो लॉस असतो एज्युकेशनचा, हाच या मुलांचा सगळ्यांचा लॉस झालेला आहे. त्यामुळे हा मोठा शैक्षणिक, मानसिक, इव्हन शारीरिक सुद्धा बऱ्याच मुलांचा, कारण त्यांचं खेळणं बंद झालं, त्यांचे मित्र बंद झाले, काही मुलांचा आहार बंद झाला, जो पौष्टिक आहार त्यांना मिळत होता, हे सगळं बंद झालेलं आहे. इट्स अ बिग लॉस टू द कंट्री, टू द होल जनरेशन. शेवटचा प्रश्न हिवाळे सर, प्लीज. हिवाळे सर आहे? सर, मुलांना व्यावहारिक शिक्षण द्यायला हवं का बरं शिक्षण व्यवस्थेनं, असं काय वाटतं तुम्हाला? हो सर, खूप छान प्रश्न आहे हा. मुलांना व्यावहारिक शिक्षण हे लहानपणापासून द्यायला पाहिजे, अशा मी मताचा आहे सर. म्हणजे त्यांना बिझनेस कळले पाहिजेत, तेव्हाच तर त्यांना चॉईसेस करता येतील, लहानपणापासूनच ठरवता येईल. म्हणजे हायस्कूलला येईपर्यंत मुलांना कळलं पाहिजे की त्यांना कोणत्या एरियामध्ये इंटरेस्ट आहे, ते बिझनेसमध्ये इंटरेस्टेड आहेत की कला क्षेत्रात इंटरेस्टेड आहेत की स्पोर्ट्समध्ये इंटरेस्टेड आहेत, अकॅडमिक जे प्रोफेशन्स आहेत, मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा अजून कुठले प्रोफेशन्स आहेत त्याच्यामध्ये इंटरेस्टेड आहेत. तर याच्यासाठी याच्या जोडीला व्यवहार ज्ञान खूप महत्वाचं आहे की जगात काय चाललेलं आहे. म्हणून तर अवांतर वाचन, त्याच्यासोबत एज्युकेशन जे आहे हे प्रॅक्टिकल असणं. म्हणजे आपण आपल्याकडे जो आता महापुरुषांचा जो अतिरेक केला जातो बघा, हे अजिबात व्यवहार्य नाही वाटत मला. मला असं वाटतं की महापुरुषांच्या गोष्टी, एक प्रॅक्टिकल पॉइंट्स कळणं ठीक आहे, पण त्याच्या पलीकडे तिथे थांबवायचं, त्यांना तिथे स्टॉप करायचं हिस्ट्रीला, आणि आपण व्यवहारात यायचं की याचा व्यवहारात उपयोग काय आहे. जसं इकडे चर्चिल, ठीक आहे, चर्चिलने सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये विजय मिळवून दिला, याच्या पलीकडे चर्चिल असं त्याचे पुतळे, त्याच्या जन्मतिथ्या, पुण्यतिथ्या असं नाही केलं जात. त्याची स्ट्रॅटेजी फक्त मुलांना शिकवली जाते की त्याने कसं हे ठरवलं, दॅट्स इट. आणि एवढंच आपण मुलांना सांगितलं पाहिजे. व्यवहारात त्याचा प्रॅक्टिकल उपयोग काय आहे. मग यात अर्थकारण काय चाललंय, समाजात पॉलिटिक्स काय सुरू आहे, समाजकारण काय चाललेलं आहे, आणि समाजातली विषमता कशामुळे आहे, तुम्हाला आनंदी राहण्यासाठी काय करावं लागतं, चांगलं नागरिक होण्यासाठी काय करावं लागतं, हेच खरं व्यवहार ज्ञान आहे. मला वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. धन्यवाद सर. बाळू बलवंत सरांना विनंती करतो की त्यांनी या व्याख्यानमालेचं आभार प्रदर्शन करावं. डॉक्टर संग्राम पाटील सर यांचे मी शब्द सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र व जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळ परभणी आणि माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद परभणी या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. सर, ही व्याख्यानमाला परभणी जिल्ह्यातीलच नव्हे, या डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे संपूर्ण महाराष्ट्रभर या व्याख्यानमालेला एक वेगळं वळण आलेलं आहे, मी असं मानतो. कारण या कोविडच्या आपत्तीमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्व भांबावून गेलेले असताना, व्यवस्था सुद्धा एका वेगळ्याच विचारात असताना नेमका आधार कुठे द्यावा, कारण की सर्वात मोठा मानसिक आधार